चेहऱ्याने साधी सरळ आणि पेशाने मागण्याचं काम करणाऱ्या 60 वर्षाच्या महिलेच्या पोतडीत आढळलं असं काही ज्याने संपूर्ण गावात चक्रावलं. ही तर साधी मागणारी, फाटकी साडी नेसून दिवसभर गावभर फिरणारी, हीच तिची ओळख होती. अचानक तिने 40 वर्षांनंतर तिच्या पोतडीतील त्या गोष्टी बाहेर काढल्या, ज्या पाहून संपूर्ण गाव चकित झालं. तर ही गोष्ट आहे कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातल्या बीजनगेरा या गावातील. आणि या गोष्टीची नायिका आहे एक साधी, गरीब 60 वर्षांची आजी रंगम्मा. 60 वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातून ही बाई या गावात आली होती. अंगावर फाटकी साडी, डोक्यावर ओढणी आणि हातात एक लहानसा डब्बा. गावोगाव फिरायची आणि म्हणायची, भिक्षा देम्मा, भिक्षा देम्मा. गावकऱ्यांना हा आवाज सरावला होता. कुणी 2 नाणे द्यायचं तर कुणी तांदळाचा मूठभर द्यायचा. अशीच दिवसेंदिवस, वर्षानुवर्ष, दशक आजी जगत राहिली. लोक म्हणायचे, हे रंगम्मा आयुष्यभर भिक्षा मागणारच, तिला दुसरं काही येत. पण कोणालाही माहीत नव्हतं की त्या भिक्षेच्या मागे एक अद्भुत कथा लपलेली आहे. गावात एक आंजनेय मंदिर आहे. काळाच्या ओघात त्याचं रूप बदललेलं होतं. भिंतींना भगदाडं, शिखरावर तडे आणि देवाची मूर्तीही जणू मूकपणे मदतीसाठी हाक देत होती. गावकरी ठरवत होते की मंदिराचं नूतनीकरण करायचं, पण पैसा नव्हता. तेव्हा अचानक रंगम्मा म्हणाली, मी मंदिरासाठी दान करणार आहे. गावकऱ्यांना हसू आलं. आजी काय दान देणार? 50-100 रुपये देतील कदाचित. पण आजी हसल्या आणि म्हणाल्या, माझं सगळं संचित मी देवाला अर्पण करणार आहे. आता लोकांना उत्सुकता लागली. गावकरी तिच्या झोपडीकडे गेले आणि जे पाहिलं त्याने सगळ्यांच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. तिनं घरात प्रचंड पोती भरलेली होती, नाणी आणि नोटांनी. हो, त्या भिक्षा मागून 40 वर्षात तिनं गोळा केलेल्या पैशांची पोती. ते पैसे मोजायला 20हून अधिक लोक बसले. मोजायला वेळ गेला. 1 नाही, 2 नाही, तर तब्बल 6 तास. लोकांच्या कपाळावर घाम, हात दुखायला लागले, तरी मोजणी चालूच होती. शेवटी 6 तासांनी आकडा पुढे आला, 1,83,000 रुपये. गावभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. रंगम्मा आजीनं मंदिरासाठी 1,83,000 रुपये दान केलंय. लोक थक्क झाले. जी बाई आयुष्यभर भिक्षा मागून जगली, तिच्याच हातून इतकं मोठं दान. लोकांनी विचारलं, आजी एवढं मोठं दान कशासाठी? तुला स्वतःलाच याचा उपयोग झाला असता. रंगम्मा शांत बसली. तिच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ती म्हणाली, गावानं मला पोटभर खायला दिलं, जगायला दिलं. हे सगळं या गावच्या देवाचं आहे, म्हणून मी ते परत त्यालाच देत आहे. मला श्रीमंत व्हायचं नव्हतं, मला समाधान हवं होतं आणि आज ते समाधान मिळालंय. त्या क्षणी गावकऱ्यांना कळलं, रंगम्मा भिक्षेकरी नव्हती, ती एक खरी दानशूर होती. आणखी एक गोष्ट समोर आली. त्या पैशातले 20,000 रुपये तर खराब होऊन गेले होते. म्हणजे अजून जपलं असतं तर रक्कम 2 लाखांच्या वर गेली असती. पण आजींना पैशांचा मोह नव्हता. त्यांना हवं होतं ते देणं, अर्पण करणं. या गोष्टीतून एकच शिकवण मिळते, दान करण्यासाठी श्रीमंती लागत नाही, तर मोठं मन लागतं. रंगम्मा आजींनी आपल्या साध्या कष्टाच्या आयुष्याने हे सिद्ध केलं आणि त्या क्षणी त्या गावासाठी, समाजासाठी आणि खरं तर संपूर्ण मानवतेसाठी एक प्रेरणादायी व्यक्ती बनल्या. दरम्यान यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.